Good morning student. Standard 12th subject physics. Topic number 6, superposition of waves. In previous video we have to seen about the progressive wave, a wave in which the disturbance produced in the medium travels in a given direction continuously without any damping and obstruction from one particle to another is a progressive wave or it is a traveling wave. We have to see some examples about the progressive wave. Here we have to taken the sound wave, which is a progressive wave consisting of compression and rarefaction traveling along the direction of propagation of the wave. Then we have to see some properties of the progressive wave. Then we have to see the equation for the काय येणार आहे त्या ठिकाणी वेव ट्रॅव्हलिंग along the काय येणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह एक्स ॲक्सिस and wave traveling along the positive x-axis. Here we have to see the equation, that is y in bracket x t which is equal to a sin in bracket kx minus omega t. This is the equation for the काय येणार आहे त्या ठिकाणी positive direction, and when the wave traveling in the negative x direction then equation becomes काय होणार होतं त्या ठिकाणी a sin in bracket kx plus omega t. Today we have to see reflection of a wave. When a progressive wave traveling through a medium reaches an interface separating two media, a certain part of wave energy comes back in the same medium. The wave changes its direction of travel. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा मीडियममध्ये ट्रॅव्हल्स होणार आहेत त्यावेळी त्या काय करतात, मीडियमचे दोन भाग करतात आणि सर्टन पार्ट ऑफ द एनर्जी जी आहे ती वेव्ह एनर्जी काय होतं त्या ठिकाणी कम बॅक्स इन द सेम मीडियम, म्हणजे परत त्याच मीडियममधनं ती परत मूळच्या अवस्थेला येत्या. The wave changes its direction of travels. This is called as a reflection of a wave from the काय सांगितलं त्या ठिकाणी इंटरफेस. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे, त्याच मार्गाने परत येण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणामध्ये आपण बघत होतो की प्लेन सरफेस असेल, लाईट त्याच्यावर इन्सिडेंट झाली असेल, त्याच पार्टवरनं किंवा त्याच प्लेन सरफेसवरनं प्लेन पॉलिश सरफेसवरनं परत तो काय होत होता त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होत होता. म्हणजे मीडियम जर सेम असेल तर सेम मीडियममध्येच इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह असेल तर त्याला आपण रिफ्लेक्शन असं त्या ठिकाणी म्हणत असतोय. पुढं सांगितलेलं आहे, रिफ्लेक्शन इज द फेनॉमिनॉन in which the sound wave traveling from one medium to the काय सांगितलं त्या ठिकाणी another come backs in the original medium with slightly different intensity and काय सांगितलं त्या ठिकाणी एनर्जी. म्हणजे रिफ्लेक्शन हा फेनॉमिनॉन जो आहे साऊंडच्या बाबतीतला ते ट्रॅव्हलिंग होत असताना काय येणार आहे, वन मीडियम टू द अनदर सांगितलं आहे आणि कम बॅक इन द ओरिजिनल मीडियम, म्हणजे एका मीडियममधनं तो दुसऱ्या मीडियममध्ये गेला तरीसुद्धा तो परत काय येणार आहे त्या ठिकाणी ओरिजिनल मीडियमला येणार आहे. फक्त तिथं त्याची इंटेन्सिटी जी आहे आणि त्याची असणारी एनर्जी स्लाइटली कशी असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. टू अंडरस्टँड द रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह विल कन्सिडर काय करणार आहे त्या ठिकाणी 3 एक्झाम्पल्स. आता याच्यासाठी आपण 3 एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे रिफ्लेक्शन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्ह सांगितले. आता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह घेतला असेल तर इथं काय घेतल्या, टेक अ लॉंग स्ट्रिंग घेतलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्हाला पुस्तकामध्ये एक आकृतीमध्ये दिसत्या की अशी एक लॉंग स्ट्रिंग आहे. त्या लॉंग स्ट्रिंगला त्याचं वन एंड जो घेतलेला आहे त्याला नाव दिलं आहे, त्या दिलेलं आहे ए बीचं वन एंड जे आहे ते काय त्या ठिकाणी फ्री आहे. म्हणजे ए हा पॉईंट दिसतो इथं आपल्याला, हे एंड कसं दिसतंय, फ्री दिसतंय. आणि बी एंड जो आपण घेतलेला आहे तो तिथं असणार आहे रिजिड सपोर्ट. हा जो तुम्हाला दिसतोय हा काय आहे त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे. आणि ह्या रिजिड सपोर्टला काय केलेलं आहे ते टोक आहे, त्या स्ट्रिंगचा अनदर एंड काय केलं आहे त्या ठिकाणी फिक्स केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाय गिविंग अ जर्क टू द फ्री एंड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग, जर्क द्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, ती जी दोरी आहे त्या दोरीला आपल्याला काय करायचं आहे, हेलकावे द्यायचे. आता हेलकावे दिले तर काय होणार आहे, अशा पद्धतीनं वेव त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. म्हणजे वेव जे आहे ते आपण ए ह्या पोझिशनला त्याला जर्क दिलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, वेव त्या ठिकाणी जनरेट होणार. म्हणजे आपण इथं जो दिसतोय तुम्हाला हा पार्ट काय झाला, क्रिस्ट दिसला, किंवा इथं तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय तो काय झाला त्या ठिकाणी क्रिस्ट फॉर्म झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आता क्रिस्ट फॉर्म झाल्यानंतर परत काय सांगितलंय, परत आपल्याला प्रश्न विचारलाय, व्हॉट हॅपन्स वेन द क्रिस्ट मूव्ह टुवर्ड्स काय होणार आहे त्या ठिकाणी बी. म्हणजे काय झालं, ए पासून तो कुठंपर्यंत गेला, बी पर्यंत गेला. बी म्हणजे कोण, आपला रिजिड सपोर्ट आहे. आता रिजिड सपोर्ट असला तर काय करणार आहे, इट ट्राईज टू पुल द पॉईंट बी अपवर्ड सांगितलं आहे. म्हणजे इथं पोझिशन कुठल्या पोझिशनला गेलं या ठिकाणी, तो अपवर्ड पोझिशनला त्या ठिकाणी गेलेला आहे.
बट बिईंग अ रिजिड सपोर्ट बी रिमेन्स ॲट काय राहिला त्या ठिकाणी रेस्ट राहिला अँड अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन इज प्रोड्युस्ड ऑन द स्ट्रिंग अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो त्या ठिकाणी की एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड काय सांगतो आपण त्या ठिकाणी अपोजिट रिॲक्शन. आणि मग इथं सुद्धा तोच गेला आहे की बी हा रिजिड सपोर्ट असल्यामुळं त्या ठिकाणी पार्टिकल्स आर नॉट फ्री टू काय सांगतो त्या ठिकाणी ऑसिलेट. म्हणजे भिंत घेतली, त्या भिंतीवर जर आपण काय केला बॉल जर फेकला तर बॉल काय होतो त्या ठिकाणी तिथं जाऊन तो परत रिबाउन्स होतो. रिबाउन्स होते म्हणजे काय, तो परत मागे वळतोय आहे त्याच ह्याच्या म्हणून. म्हणजे तो रिबाउन्स होतो म्हणजे आपण काय म्हणतो त्याला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन तिथं प्रोड्यूस झाली. सिमिलरली इन दिस स्ट्रिंग ऑल्सो काय होणार आहे त्या ठिकाणी इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन तिथं प्रोड्यूस होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन स्ट्रिंग इज पुल्ड काय झालं त्या ठिकाणी डाऊन. म्हणून तुम्हाला इथं जे दिसते आकृतीमध्ये की ज्या वेळेला इथंपर्यंत येऊन ती थांबली आणि तिथून ती काय होणार आहे रिफ्लेक्ट बॅक होणार आहे, मात्र त्याची डायरेक्शन काय झाली त्या ठिकाणी चेंज झाली आणि पुल्ड काय झालं त्या ठिकाणी डाऊनवर्ड झालं. म्हणजे आम्हाला काय मिळालं, जेव्हा क्रिस्ट इन्सिडेंट झाला त्यावेळी आम्हाला इथं जो मिळालेला आहे तो इथं काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी ट्रप मिळालेला आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार, द स्ट्रिंग इज पुल्ड डाऊनवर द क्रिस्ट गेट रिफ्लेक्टेड ॲज अ काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रप सांगितलं. म्हणजे आम्ही काय केलं तर क्रिस्ट इन्सिडेंट केला होता, तो काय झाला ट्रप झाला. समजा काय झालं असतं इकडनं आपण घेतलं असतं, ही स्ट्रिंग आपण पहिल्यांदा घेतली, ह्या स्ट्रिंगला जर्क केला तर पहिल्यांदा काय प्रोड्यूस झाला आहे ट्रप झाला आहे, तो काय झाला या ठिकाणी पॉईंट बी जवळ जाणं. इथं ह्या पॉईंट बी जवळ गेल्यावर काय होणार आहे इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन इथं प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे इथून तो पूल काय होणार आहे, तर इथं आमची जी स्ट्रिंग होती ती पूल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये झाली होती. रिजिड सपोर्टला गेल्यानंतर परत ती काय होणार आहे पुल्ड इन अपवर्ड डायरेक्शन होणार आहे. आणि हा अपवर्ड डायरेक्शन झाला तर ट्रप जो होता इन्सिडेंट झालेला, तो इन्सिडेंट झालेला ट्रप आता आपल्याला मिळताना काय मिळणार आहे त्या ठिकाणी क्रिस्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणून काय सांगितले, द क्रिस्ट गेट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रप ऑर अ ट्रप गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ काय सांगितले त्या ठिकाणी क्रिस्ट. म्हणजे आम्ही इथं कन्क्लुजन काय काढू शकतोय, when transverse wave is reflected from a rigid support, that is from a denser medium, a crest is reflected as a trough and a trough is reflected as a काय सांगितले त्या ठिकाणी क्रिस्ट. म्हणजे जर आपण बघितलं या दोघांच्या मध्ये असणारा जो फेज डिफरन्स आहे, म्हणजे हा क्रिस्ट आणि इथं असणारा हा ट्रप आहे, या दोघांच्या मध्ये असणारा जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती झाला त्या ठिकाणी पाय रेडियन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून आम्ही एक वाक्य काय सांगणार, देर इज अ फेज चेंज ऑफ पाय रेडियन ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम द काय येणार आहे त्या ठिकाणी फिक्स्ड एन दॅट इज फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सर मीडियम. म्हणजे काय झालं, जेव्हा पार्टिकल बी या पॉईंट्सपर्यंत येणार आहे पार्टिकल्स आर नॉट फ्री टू ऑसिलेट, म्हणजे तो रिजिड सपोर्ट सोडून पुढं जाणार नाहीत, म्हणजे आहे त्याच मार्गानं ती परत वळणार, मात्र जाण्याचा पाथ फक्त कसा असणार आहे त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये वेव्ह तिथे इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्टेड वेव्ह ही कशी असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. जर इन्सिडेंट वेव्ह ही जर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर त्या ठिकाणची रिफ्लेक्टेड वेव्ह ही कशी असणार आहे त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे जर क्रिस्ट इन्सिडेंट झाला असेल तर रिफ्लेक्टेड आम्हाला ट्रप मिळणार आहे आणि ट्रप जर इन्सिडेंट झाला असेल तर रिफ्लेक्टेड काय मिळणार आहे आम्हाला त्या ठिकाणी क्रिस्ट मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी फेज चेंज किती मिळणार आहे त्या ठिकाणी पाय रेडियन ऑन रिफ्लेक्शन, पाय रेडियन ऑन अ रिफ्लेक्शन फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी फिक्स्ड एन दॅट इज फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टू टेकन, हिअर ऑल्सो वी हॅव टू टेकन अ लॉंग स्ट्रिंग ए बी ॲट ॲज द एंड बी ऑफ द स्ट्रिंग तो काय केले त्या ठिकाणी इथं आम्हाला जी रिंग आहे त्या रिंगला काय केले त्या ठिकाणी अटॅच केले विच कॅन स्लाइड इझिली ऑन अ व्हर्टिकल मेटल रॉड विदाऊट काय सांगितले त्या ठिकाणी फ्रिक्शन. आता स्ट्रिंग काय आहे त्या ठिकाणी डेन्सर मिडियम आहे, पहिले एंड बी अटॅच टू द स्ट्रिंग रिंग जो आहे तो इंटरफेस ॲज अ काय करणार आहे त्या ठिकाणी रेअरर मिडियम त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. म्हणजे काय ॲज इट कॅन मूव्ह काय सांगितले त्या ठिकाणी फ्रीली. आता आम्ही काय केलं त्या ठिकाणी गिव अ जर्क, म्हणजे आपण मागाशी ज्या पद्धतीनं केलं तर हा स्ट्रिंग जो आहे ए जो आहे त्या स्ट्रिंग एला काय केलं आम्ही त्या ठिकाणी जर्क दिला. जर्क केल्यानंतर काय झालं ॲट दिस स्ट्रिंग क्रिस्ट इज काय झालं त्या ठिकाणी इन्सिडेंट, म्हणजे इथं काय फॉर्म झाला त्या ठिकाणी क्रिस्ट हा त्या ठिकाणी फॉर्म त्या ठिकाणी झालेला आहे. आता बीच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे हा जेव्हा रिचेस ॲट द पॉईंट काय झाला त्या ठिकाणी बी व्हॉट हॅपन्स, म्हणजे आपल्याला तिथं काय पाहायला मिळते हे आपण बघणार आहे. मग आपण जर बघितलं वेन द क्रिस्ट रिचेस द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी बी इट पुल्स द रिंग अपवर्ड अँड कॉजेस द रिंग टू मूव्ह अपवर्ड द वेव्ह इज सीन टू गेट रिफ्लेक्टेड बॅक
ॲज अ काय सांगितलं त्या ठिकाणी क्रिस्ट. म्हणजे आम्हाला काय जाणवलं, इथं जी स्लिट रिंग आहे म्हणजे ती स्लिट काय झालं त्या ठिकाणी पुल्स द स्ट्रिंग रिंग आहे ती कुठल्या डायरेक्शनमध्ये झाली त्या ठिकाणी पुल्स इन द अपवर्ड आणि कॉजेस द रिंग टू मूव्ह अपवर्ड. त्यामुळे ही रिंगसुद्धा काय झाली अपवर्ड डायरेक्शनमध्येच त्या ठिकाणी मूव्ह झाली आणि म्हणून जी वेव आहे आपण सांगितलेली ही रिफ्लेक्टेड वेव आपण काढायला लागलोय ती सुद्धा मूव्ह कुठल्या डायरेक्शनमध्ये झाली अपवर्ड डायरेक्शनमध्येच झाली आणि म्हणून आम्हाला मिळालं जेव्हा इन्सिडंट हा क्रिस्ट होता रिफ्लेक्टेड वेवसुद्धा काय मिळाला त्या ठिकाणी आम्हाला क्रिस्टच मिळालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फेज चेंज झाला का, फेज चेंज झालेला नाही. म्हणून आम्ही वाक्य काय म्हणू शकतोय, देर इज अ नो फेज चेंज ऑकर्स ऑन काय सांगणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्शन फ्रॉम काय सांगितलं आहे त्या ठिकाणी रेअर मीडियम. तू म्हणणार हे असं कसं झालं, जर आपण बघितलं फेन काय झालं त्या ठिकाणी क्रिस्ट इज इन्सिडंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी रिंग बिंग. आता इथं मीडियम्स कसं आहे त्या ठिकाणी आपण घेत असताना डेन्सर मीडियममधनं कुठं चाललो आहे आपण रेअर मीडियमला चाललो. रेअर मीडियम असेल तर पार्टिकल्स आर काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फ्री टू ऑस्सिलेट म्हणजे त्यांच्यावर कुणाचंही बंधन असणार नाही. फ्री टू ऑस्सिलेट असल्यामुळे जेव्हा आपण इथं जर्ग देणार आहे त्यावेळी रिंग काय होणार आहे, ही रिंग जी आपण घेतलेली आहे ती स्लाइटली काय होणार आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये जाणार. ही स्ट्रिंग जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये जात असेल तर आमची असणारी ही रिंग जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये जात असेल तर स्ट्रिंग ऑल्सो काय होणार आहे त्या ठिकाणी मूव्ज इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्येच त्या ठिकाणी मूव्ह होणार आहे. म्हणजे रिंग अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असल्यामुळे तिथली स्ट्रिंगसुद्धा काय झाली अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी मूव्ह झाली आणि म्हणून आम्हाला वेव जी रिफ्लेक्टेड मिळालेली आहे ती काय मिळाली, जशी क्रिस्ट इन्सिडंट झालेली होती तशीच रिफ्लेक्टेड वेवमध्ये सुद्धा क्रिस्टला काय मिळालं त्या ठिकाणी क्रिस्टच मिळालेलं आहे. म्हणजे इथं काय असणार आहे त्या ठिकाणी कोणताही फेज चेंज होणार नाही. म्हणजे जेव्हा पार्टिकल गोज फ्रॉम काय होणार आहे त्या ठिकाणी डेन्सर मीडियम टू अ रेअर मीडियम असेल तर क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ काय म्हणणार आहे क्रिस्ट किंवा ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ट्रफ मिळणार आहे. आणि मग आपण एक वाक्य महत्त्वाचं सांगू शकतो आहे, देर इज अ नो फेज चेंज ऑकोर्स ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी रेअर मीडियम. टू टेकन द एक्झाम्पल नंबर 3. In example number 3, here in first example that is in A, reflection of a crystal from a denser medium आपण घेतलेला आहे. इन दिस केस अ हेवी स्ट्रिंग आपण घेणार आहे. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं दोन स्ट्रिंग तुम्हाला दिसतात, एक पी स्ट्रिंग वी हॅव टू टेकन अ 2 स्ट्रिंग घेतल्या, एक स्ट्रिंग कुठली घेतल्या पी आणि अनदर स्ट्रिंग काय दिसते क्यू दिसते. आता स्ट्रिंग दिसत असताना तुम्हाला आकारावरनं कळतं इथं डार्क लाईन आणि क्यूला कशी दिसते थोडीशी फेंट लाईन दिसते. म्हणजे हेवी स्ट्रिंग कोणती आहे त्या ठिकाणी पी आहे आणि लाईट स्ट्रिंग जी आहे आपण म्हणतो ही लाईट स्ट्रिंग आपण या ठिकाणी घेणार आहे त्या ठिकाणी क्यू आहे आणि हेवी स्ट्रिंग कोणती आहे त्या ठिकाणी पी आहे. सपोज दे आर जॉईंड ॲट पॉईंट ओ. म्हणजे आपण काय केलं आहे, इथं जे आहे ही हेवी स्ट्रिंग आलेली आहे, इथं जी आहे ती ही लाईट स्ट्रिंग आहे आणि ह्या दोन्ही जॉईंट कुठे केले त्या ठिकाणी ॲट पॉईंट ओला आपण काय केले त्या ठिकाणी जॉईन केलेल्या आहेत. हेवी स्ट्रिंग ॲक्ट्स ॲज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डेन्सर मीडियम आणि लाईट स्ट्रिंग ॲक्ट्स ॲज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी रेअर मीडियम असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता हेवी स्ट्रिंग जर असेल त्याला आपण डेन्सर मीडियम असं म्हटलेलं आहे आणि लाईट स्ट्रिंगला आपण रेअर मीडियम म्हटलेलं आहे. आता मगाशी जशा पद्धतीनं आपण जर्क केला होता त्याच पद्धतीने इथं सुद्धा जर्क करायचं आहे. प्रोड्युसेस अ वेव पल्स ॲज अ क्रिस्ट ऑन द हेवी स्ट्रिंग पी मुव्हिंग काय सांगितलं त्या ठिकाणी टुवर्ड्स द जंक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी ओ. मग आपण जर फिगरमध्ये जर बघितलं तर फिगरमध्ये आपल्याला दिसतोय हा पॉईंट हेवी स्ट्रिंग पी आहे, इथं काय फॉर्म झाला आहे क्यू झालेला सॉरी इथं काय फॉर्म झालेला आहे क्रिस फॉर्म झालेला आहे आणि तो रिचेस ॲट द पॉईंट काय झाला त्या ठिकाणी ओ झाला. आता पुढचा जर पार्ट आपण बघितला म्हणजे हा कुठला पार्ट झाला, हा सगळा आहे तो लाईट स्ट्रिंगचा झाला आहे. ऑब्झर्व द पार्ट ऑफ द वेव पल्स रिफ्लेक्टेड बॅक ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी हेवी स्ट्रिंग. मग आम्हाला काय दिसतोय की ह्या ठिकाणी बघत असताना क्रिस्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम द हेवी स्ट्रिंग गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी लाईटर स्ट्रिंग. म्हणजे इथंपर्यंत पोचल्यानंतर आपण जर रिफ्लेक्टेड वेव बघितला तर हा आपला हेवी स्ट्रिंगचा कुठला होता त्या ठिकाणी क्रिस्ट होता आणि इथं लाईट स्ट्रिंगच्या इथं सुद्धा रिफ्लेक्टेड वेवमध्ये काय फॉर्म झाला आहे त्या ठिकाणी क्रिस्ट फॉर्म झालेला आहे. गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट फ्रॉम द लाईटर स्ट्रिंग दॅट इज रिफ्लेक्शन ॲट द सरफेस वेन अ वेव इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रेअर मीडियम. म्हणजे जेव्हा स्ट्रिंग जी आहे ती डेन्सर मीडियमकडनं रेअर मीडियमकडे जाईल त्यावेळी क्रिस्ट जर असेल तर आपल्याला रिफ्लेक्टेड ॲज अ काय मिळणार आहे त्या ठिकाणी क्रिस्टच त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तिथं कोणताही फेज चेंज त्या ठिकाणी होणार नाही. दॅट इज रिफ्लेक्शन ॲट द सरफेस वेन अ वेव इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू अ रेअर मीडियम
कॉजेस क्रिस्ट टू बी रिफ्लेक्टेड ॲज काय सांगितले त्या ठिकाणी क्रिस्ट, किंवा आम्ही काय सांगणार आहे ट्रफ जर इन्सिडेंट झाला असेल तर ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज काय होणार आहे त्या ठिकाणी ट्रफ. म्हणजे हा क्रिस्ट असेल तर हा रिफ्लेक्टेड वेवमध्ये सुद्धा काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी क्रिस्टच त्या ठिकाणी मिळालेला आहे. इन फिगर बी हिअर वी हॅव टू सीन काय घेतले त्या ठिकाणी हेवियर स्ट्रिंग जी आहे ती कोणती आहे, हेवियर स्ट्रिंग आमची त्या ठिकाणी पी आहे, लायटर स्ट्रिंग काय आहे त्या ठिकाणी क्यू आहे. दोन्ही स्ट्रिंग अटॅच ॲट अ पॉईंट काय केलं आहे त्या ठिकाणी ओ केलेले. आता आम्हाला फिगरमध्ये काय दिसतंय की जो लायटर स्ट्रिंग आहे त्या लायटर स्ट्रिंगच्या ठिकाणी काय प्रोड्यूस झाले त्या ठिकाणी हा जो आहे तो क्रिस्ट या ठिकाणी प्रोड्यूस झालेला आहे. क्रिस्ट हा ट्रॅव्हल्स फ्रॉम द लायटर स्ट्रिंग्स टू द काय होणार आहे त्या ठिकाणी हेवी स्ट्रिंग जाणार आहे. आणि मग आम्हाला इथं काय दिसतंय ज्यावेळी ती वेव रिफ्लेक्ट होणार आहे तर आपल्याला रिफ्लेक्ट झालेली वेव दिसते. तर हा जो आपला हेवियर लायटर स्ट्रिंगच्या ठिकाणी क्रिस्ट प्रोड्यूस झाला होता तर इथं लायटर स्ट्रिंगच्या बाबतीत काय झाला त्या ठिकाणी ट्रफ प्रोड्यूस झाला. म्हणजे काय झाला हा जेव्हा पार्टिकल रेअर मिडियमकडनं कुठं जाणार आहे त्या ठिकाणी डेन्सर मिडियमकडे जाणार आहे, तो रेअर मिडियमकडनं डेन्सर मिडियममध्ये जात असताना क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज काय होणार आहे त्या ठिकाणी ट्रफ होणार आहे, किंवा ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज काय होणार आहे त्या ठिकाणी क्रिस्ट होणार आहे. म्हणजे देर इज काय होणार आहे त्या ठिकाणी फेज चेंज त्या ठिकाणी होणार आहे. फेज चेंज कितीचा झाला त्या ठिकाणी पाय रेडियनचा फेज चेंज झालेला आम्हाला पाहायला मिळणार. नेक्स्ट पॉईंट रिफ्लेक्शन ऑफ अ लॉन्जिट्युडनल वेव. वी हॅव टू सीन अबाउट द लॉन्जिट्युडनल वेव. म्हणजेच आपण लॉन्जिट्युडनल वेवची डेफिनेशन बघत होतो. द वेव इन विच पार्टिकल्स ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ज, याला आपण लॉन्जिट्युडनल वेव म्हणत होतो. इन लॉन्जिट्युडनल वेव कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स आर प्रोड्युस्ड, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि मग लॉन्जिट्युडनल वेवच्या बाबतीत रिफ्लेक्शन कसं टेक्स प्लेस होते आपल्याला इथं बघायचं आहे. कन्सिडर अ लॉन्जिट्युडनल वेव ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ रेअर मिडियम टू अ डेन्सर मिडियम. इन अ लॉन्जिट्युडनल वेव कॉम्प्रेशन इज काय सांगितलं त्या ठिकाणी हाय प्रेशर रिजन घेतलेला आहे, व्हाईल रेअरफॅक्शन जे आहे रेअरफॅक्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी लो प्रेशर रिजन. आता कॉम्प्रेशन म्हणजे काय सांगतो त्या ठिकाणी पार्टिकल जे असतात ते गॅदर टुगेदर असतात, आणि रेअरफॅक्शनमध्ये काय असतात त्या ठिकाणी पार्टिकल्स आर वाईडली सेपरेटेड असतात, म्हणजे एकमेकापासून थोडेसे लांब असतात. आणि म्हणून तिथं गॅदर्ड झाल्यामुळे तिथं प्रेशर रिजन काय होतं कॉम्प्रेशनच्या ठिकाणी जास्त असतोय, आणि रेअरफॅक्शनच्या ठिकाणी पार्टिकल्स हे एकमेकापासून थोडेसे लांब असतात, त्यामुळे तिथं प्रेशर रिजन कसं असते त्या ठिकाणी लो असते असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेन कॉम्प्रेशन रिचेस टू द काय सांगितले त्या ठिकाणी डेन्सर मीडियम इट ट्रायज टू पुश द पार्टिकल्स ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी मीडियम सांगितले. म्हणजे जेव्हा कॉम्प्रेशन रिचेस हा कुठं जाईल त्या ठिकाणी डेन्सर मीडियमला जाईल, ते तो पुश काय करणार आहे पार्टिकल्स ऑफ दॅट मीडियम. बट द एनर्जी ऑफ पार्टिकल्स इन द रेअर मीडियम इज नॉट सफिशियंट टू कॉम्प्रेस द पार्टिकल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सर मीडियम. म्हणजे त्या ठिकाणचे जे पार्टिकल्स असणार आहेत रेअर मीडियममधले हे सफिशियंट नाहीत, पुरेसे नाहीत की कुठं त्या डेन्सर मीडियमला त्या ठिकाणी कॉम्प्रेस करण्यासाठी. आणि म्हणून सांगितले अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी मोशन अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन कम्स इन टू काय सांगितले त्या ठिकाणी प्ले. म्हणजे इथं सुद्धा काय होतं त्या ठिकाणी इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन त्या ठिकाणी न्यूटनचा तिसऱ्या नियमानुसार त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे, आणि ॲज अ रिझल्ट त्या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ अ रेअर मिडियम गेट्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॉम्प्रेशन सांगितलं, आणि म्हणून रेअर मिडियममध्ये असलेले पार्टिकल काय झाले कॉम्प्रेस झाले. When the longitudinal wave travels from a rarer medium to a denser medium, a compression is reflected as a काय सांगितलं compression, आणि rarefaction is reflected as a काय सांगितलं त्या ठिकाणी rarefaction. There is no change of phase change during this काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन. म्हणजे याच्यामध्ये कोणताही फेज त्या ठिकाणी चेंज होणार नाही. जर कॉम्प्रेशन इन्सिडेंट झाला असेल तर आम्हाला रिफ्लेक्टेड वेव्हसुद्धा काय मिळणार आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेशनच त्या ठिकाणी मिळणार आहे. आता कशा पद्धतीनं तर आपल्याला इथं फिगर जर बघितला तुम्ही तर फिगरमध्ये काय दिसतात तर हा जो पार्ट आहे हा रेअरफॅक्शनचा पार्ट आहे, आणि हा पार्ट कसा आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेशनचा आहे. कॉम्प्रेशन घेतलं तर पार्टिकल्स काय झाले त्या ठिकाणी गॅदर टुगेदर झाले, ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला पार्टिकल्स गॅदर्ड झाले. इथं प्रेशरसुद्धा काय झालं त्या ठिकाणी प्रेशर आम्ही सांगितलं या पोझिशनला प्रेशर काय झालं त्या ठिकाणी हाय प्रेशर असते, आणि इथं प्रेशर कसं आहे त्या ठिकाणी लो प्रेशर आहे. जेव्हा पार्टिकल्स काय झाले त्या ठिकाणी रेअर मिडियममधनं त्या ठिकाणी कुठं चालले डेन्सर मिडियम चालले. हा डेन्सर मिडियम म्हणजे काय हा आपण घेतलेला हा रिजिड वॉल आपण या ठिकाणी घेतलेला आहे, हा रिजिड वॉल. म्हणजे सगळे पार्टिकल्स काय झाले त्या ठिकाणी जे आपण बघितलं की कॉम्प्रेशनमध्ये असणारे जे कॉम्प्रेशनचे पार्टिकल्स आहेत
ह्या रिजिड वॉलवर जाऊन काय झाले त्या ठिकाणी आदळल्यानंतर परत काय व्हायला पाहिजे, ते इक्वल आणि अपोजिट रिॲक्शनमुळं त्या ठिकाणी त्यांचा पाथ पेज त्या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे होता. मात्र जेव्हा आपण सांगितले की लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम अ रेअरर मिडियम टू अ डेन्सर मिडियम, जो आम्ही कॉम्प्रेशन आहे तो कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज काय मिळाला त्या ठिकाणी, कॉम्प्रेशनच त्या ठिकाणी मिळालेला आहे. काय मिळाला, तर एनर्जी ऑफ पार्टिकल्स इन रेअरर मिडियम इज नॉट सफिशियंट टू कॉम्प्रेस द पार्टिकल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी, डेन्सर मिडियम. त्यामुळं जसा त्या ठिकाणी कॉम्प्रेशनची पार्टिकल जसे त्या रिजिड वॉलवर जाऊन आदळलेले होते, आम्हाला रिफ्लेक्टेड बॅक होता सुद्धा ते कसे त्या स्वरूपामध्ये मिळाले. म्हणजे जर इथं कॉम्प्रेशन असेल तर आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन मिळणार आहे. समजा जर इथं काय झालं असता, रेअर फॅक्शन जर त्या रिजिड वॉलवर इन्सिडेंट झाला असता तर रिफ्लेक्टेड बॅकला आम्हाला काय मिळालं असतं त्या ठिकाणी, रेअर फॅक्शनच मिळालं असता. म्हणजे याच्यामध्ये कोणताही फेज चेंज होत नाही. म्हणजे व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ज गो ट्रॅव्हल्स फ्रॉम द काय येणार आहे त्या ठिकाणी, रेअरर मिडियम टू द डेन्सर मिडियम असेल, देर इज नो चेंज ऑफ फेज ड्युरिंग धिस काय सांगितले त्या ठिकाणी, रिफ्लेक्शन. कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन अँड रेअर फॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज अ काय येणार आहे त्या ठिकाणी, रेअर फॅक्शनच येणार आहे. नेक्स्ट आपण घेतलं फेन लॉन्जिट्युडनल वेव्ज ट्रॅव्हल्स फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी, डेन्सर मिडियम टू काय सांगितलं त्या ठिकाणी, रेअरर मिडियम. मग अशी रेअरर मिडियममधनं डेन्सर मिडियममध्ये गेलता, आता डेन्सर मिडियममधनं कुठं चालले, त्या रेअरर मिडियममध्ये चालले. जेव्हा डेन्सर मिडियममधनं रेअरर मिडियममध्ये जातील ते कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज काय सांगितले, रेअर फॅक्शन होणार आहे, किंवा रेअर फॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज काय होणार आहे, कॉम्प्रेशन. म्हणजे इथं काय झालं त्या ठिकाणी फेज चेंज झाला, म्हणून आपण म्हणणार हे रिव्हर्सल ऑफ फेज चेंज टेक्स प्लेस, दॅट इज फेज चेंजेस बाय काय झालं त्या ठिकाणी, पाय रेडियननं त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे व्हेन कॉम्प्रेशन रिचेस काय सांगितलं त्या ठिकाणी, रेअरर मिडियम सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा कॉम्प्रेशन कुठं जाऊन पोचला, रेअरर मिडियमला पोचला फ्रॉम काय सांगितलं, डेन्सर मिडियम, इट पुशेस द पार्टिकल्स ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी, रेअरर मिडियम. ड्यू टू दिस particles of the rarer medium get compressed and move forward and rare fraction is left काय सांगितलं त्या ठिकाणी, behind. Thus compression get reflected as काय सांगितलं त्या ठिकाणी, रेअर फॅक्शन असं सांगितलेलं. आणि सिमिलरली रेअर फॅक्शन गेट्स रिफ्लेक्टेड ॲज काय सांगितलं, कॉम्प्रेशन आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा कॉम्प्रेशन हा पोचणार आहे रेअर मिडियमकडनं कुठं, फ्रॉम डेन्सर मिडियम, इट पुशेस द पार्टिकल्स ऑफ रेअरर मिडियम. आता इथं आम्ही काय सांगणार आहे, जेव्हा तो डेन्सर मिडियममधनं रेअरर मिडियममध्ये जाणार आहे ते पार्टिकल्स आर कसे असणार आहेत त्या ठिकाणी, फ्री टू ऑसिलेट असणार आहेत. आणि फ्री टू ऑसिलेट असल्यामुळं तिथं रेअर फॅक्शन जर असेल तर आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन मिळणार आहे. आणि कॉम्प्रेशन असेल तर तिथं काय मिळणार आहे त्या ठिकाणी, रेअर फॅक्शन आम्हाला मिळणार आहे. म्हणजे कॉम्प्रेशनचं रेअर फॅक्शन मिळते, रेअर फॅक्शनचं काय मिळणार आहे त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन मिळालं. आणि या ठिकाणी जेव्हा पार्टिकल डेन्सर मिडियममधनं रेअरर मिडियममध्ये चालला तर इथं फेज डिफरन्स कितीनं चेंज होतोय, पायनं त्या ठिकाणी चेंज होतोय. हिअर वी हॅव टू सीन. आता इथं काय दिसतंय, कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन आर काय दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी, अल्टरनेटली प्रोड्यूस दिसतात. म्हणजे कॉम्प्रेशन नंतर रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन नंतर रेअर फॅक्शन हे अल्टरनेटली प्रोड्यूस झाले. आता काय झाले, इन्सिडेंट वेव्ह जेव्हा हा रेअर मिडियममध्ये कोण दिसतोय आम्हाला, रेअर फॅक्शन दिसतोय. आता रेअर मिडियममध्ये असल्यामुळं डेन्सर मिडियम टू द रेअर मिडियम चालले, म्हणजे पार्टिकल्स आर फ्री टू काय झालं त्या ठिकाणी, ऑसिलेट झालं. हा फ्री टू ऑसिलेट झाल्यामुळं आम्हाला काय मिळतं आहे, जेव्हा ही इन्सिडेंट वेव्ह रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे ते रिफ्लेक्टेड बॅक होत असताना त्यावेळी आम्हाला काय मिळणार आहे, जर रेअर फॅक्शन असेल तर इथं आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन मिळणार आहे. किंवा इथं जर कॉम्प्रेशन असतं तर हिअर वी हॅव टू गेट काय मिळालं असतं त्या ठिकाणी, रेअर फॅक्शन त्या ठिकाणी मिळालेलं असतं. कारण का सांगितलं आहे, जेव्हा कॉम्प्रेशन हा रिचेस रेअरर मिडियम फ्रॉम डेन्सर मिडियम होता, इट पुशेस द पार्टिकल्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, रेअरर मिडियम. आणि ड्यू टू दिस पार्टिकल ऑफ द रेअरर मिडियम गेट कॉम्प्रेस्ड अँड मूव्स फॉरवर्ड अँड रेअर फॅक्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी, लेफ्ट बिहाइंड सांगितलं. म्हणून कॉम्प्रेशन गेट्स रिफ्लेक्टेड ॲज काय होणार आहे, रेअर फॅक्शन. किंवा आपण काय सांगितलं, रेअर फॅक्शन गेट्स रिफ्लेक्टेड ॲज काय मिळणार आहे आपल्याला त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इन केस ऑफ अ लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये जेव्हा वेव्स ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मिडियम रेअरर मिडियम टू द डेन्सर मिडियममध्ये जाईल त्यावेळी कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज काय येणार आहे, कॉम्प्रेशन. किंवा रेअर फॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज अ रेअर फॅक्शन मिळणार आहे. देअर इज नो फेज चेंज सांगणार आहे. आणि जेव्हा
लॉजिट्युडिनल वेव्ज ही ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू द रेअरर मीडियममध्ये असेल तर तिथं काय होणार आहे, फेज चेंज होणार आहे. तिथं आम्हाला कॉम्प्रेशन असेल तर रेअरफॅक्शन मिळणार आहे आणि रेअरफॅक्शन असेल तर काय मिळणार आहे, कॉम्प्रेशन मिळणार आहे.